नमस्कार मंडळी, मी सोनाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा जो टॉपिक आहे व्हिडिओचा तो थोडासा वेगळा टॉपिक आहे। तर टॉपिक असा आहे की मी स्वतःला चॅलेंज केलेला आहे की आज मला दिवसभरामध्ये फक्त बॉइल्ड खायचं आहे, बॉइल्ड आणि हेल्दी। त्याच्यामध्ये अजिबात जंक फूड नसणार आहे, त्याच्यामध्ये अजिबात फास्ट फूड नसणार आहे, त्याच्यामध्ये अजिबात ऑइल नसणार आहे, चमचमीत झमझमीत आज काहीच नाही। आज फक्त बॉइल्ड फूड आणि हेल्दी फूड। तर आज हे दिवसभर करायचं आहे, म्हणजे दिवसभरामध्ये जे पण खाणार आहे ते फक्त बॉइल्ड आणि हेल्दी। तर आता मी सकाळीच आज उठलेली आहे आणि आता उठून आंघोळ वगैरे करून आता व्हिडिओसाठी मी इथे उभी राहिलेली आहे। आता व्हिडिओ स्टार्ट करायचा आहे। तर आज मी दिवसभरामध्ये काय काय खाणार आहे ते तुमच्यासोबत शेअर तर करेनच मी। तर काय काय ऑप्शन आहेत, काय नवीन करता येईल का ते सुद्धा आपण ट्राय करूया। आणि खरंच बॉइल्ड फूड खाऊन दिवसभर राहता येईल का, कारण जेवणाची सवय आहे, काही खाताना म्हणजे क्रेविंग्स येतात किंवा कोणी काही बनवत असेल, कोणी काही खात असेल समोर तर क्रेविंग्स येतात। पण आज सगळ्या गोष्टी थांबवणार आहे आणि आज मी ट्राय करणार आहे पूर्ण आज झोपेपर्यंत, म्हणजे झोपेपर्यंत जे पण खाईन ते फक्त बॉइल्ड आणि हेल्दी। तर एक्सपिरियन्स घ्यायचा आहे म्हणून म्हटलं आज थोडासा स्वतःला चॅलेंज करूया, कारण चॅलेंज स्वतःला दिले पाहिजे, स्वतःमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे। आणि बॉइल्ड फूड खाणं किंवा हेल्दी फूड खाणं हे किती महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला नव्याने सांगायची काही गरज नाही आहे, अगदी सगळ्यांना माहिती आहे की हे जे फूड आहे हे बेस्ट आहे। तर आजचं हेल्दी फूड चॅलेंज आहे, बॉइल्ड फूड आणि हेल्दी फूड। तर दिवसाची सुरुवात झाली पाहिजे ही म्हणजे पोटभर नाश्त्यापासून। तर नाश्ता बॉइल्ड आणि पोटभर कसा असेल, म्हणजे बॉइल्ड पण खायचे आणि तो पोटभर पण असला पाहिजे। तर त्याच्यामध्ये काय बनवता येईल तर ते आपण बघूया। तर नाश्त्याला आता सुरुवात करूया। तर आता मी किचनकडे जाते आणि तुम्हाला दाखवते की मी आता काय बनवणार आहे ते। तर चॅलेंजसाठी मी झालेली आहे रेडी आणि हे आहे माझं छोटंसं किचन। तर आता मी फर्स्ट दिवसाची सुरुवात जी करत आहे ती गरम पाण्यापासून करते। गरम पाण्यामध्ये आपण लिंबू पिळून ते पाणी पिणार आहोत। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ साखर काहीच टाकणार नाही आहोत। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याच्यामध्ये आलं किसून टाकू शकता, म्हणजे पाण्यामध्ये आलं चांगलं बॉईल करायचं किसून, किंवा त्याच्यामध्ये तुम्ही हळद टाकू शकता, त्याच्यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्ही मध टाकू शकता। मी प्लेन वॉटर घेणार आहे लिंबू टाकून। आता विटामिन सी ने आपण सुरुवात करूया दिवसाची। तर मी 1 ग्लास पाणी घेतलंय। ही पण आपली बॉइल्ड रेसिपी झाली आहे। तर हे आहे माझं लेमन ड्रिंक, ज्याच्यामध्ये फक्त लिंबू आणि चिया सीड्स आहेत। आहेत आपल्याकडे 2 ऑप्शन, एक आहे व्हेज आणि एक आहे नॉन व्हेज। आता काय असेल तर व्हेज मध्ये आहे बटाटा आणि नॉन व्हेज मध्ये आहे अंड। हे 2 ऑप्शन आहेत माझ्याकडे बॉईल मध्ये। तर आता आपण या दोघांना बॉईल करणार आहे। A few moments later. तर झालेला आहे माझा ब्रेकफास्ट तयार। तर इथे बॉइल्ड एग आणि बॉइल्ड पोटॅटो असं मी खाणार आहे। तर आता सुरुवात करूया। याच्यावरती मी ना चिली फ्लेक्स म्हणजे कुटलेली मिरची आणि थोडासा चाट मसाला टाकलेला आहे, थोडा टेस्ट येण्यासाठी। मी लहान होती ना तेव्हा मला माझी मावशी उकडलेला बटाटा द्यायची। तर बटाट्यामध्ये ना बटाटा हा कार्बोहायड्रेटचा उत्तम स्रोत आहे आणि अंड्यामध्ये खूप सारे प्रोटीन आहेत। तर प्रोटीनयुक्त आणि कार्ब्स असे मी दोन्ही आता नाश्त्यामध्ये घेते। तर आधी खाऊन घेते। सेकंड मीटसाठी मी हे चणे बॉईल केलेले आहेत, हे मी रात्रीच भिजत घातले होते। तर चणे घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये मी टाकणार आहे टोमॅटो बारीक चिरलाय, कांदा आणि हा बटाटा। याच्यामध्ये गाजर आणि बीट पण टाकणार होती, पण मला याच्यामध्ये नाही आवडत गाजर आणि बीट। थोडंसं धना पावडर, थोडीशी जिरा पावडर आणि हा आपला थोडासा टाकणार आहे चाट मसाला। तर झालाय माझा सेकंड मील बनून। सेकंड मील म्हणजे माझं हे जेवण आहे दुपारचं। याच्यामध्ये सगळं बॉइल्ड आहे
फक्त कांदा टोमॅटो कच्चा टाकलाय मी, तो पण हेल्दीच आहे, त्याच्यामध्ये ऑइल वगैरे नाही आहे. बटाटा, चणे, तर असं मी चना चटपटी असं याला म्हणतात. तर आता मी हे खाते. याच्यामध्ये लिंबू पण पिळायचा होता पण लिंबू संपलाय. चालून घेऊ आपण, चला खायला. तर आता आपण जेवूया दुपारचं जेवण. जेव्हा पण मी बाजारात जाते ना, बाजारामध्ये कुठल्याही बाजारात जा, एक तरी चना चटपटीवाला असतोच. 10, 15 आणि 20 असे वेगवेगळे चार्जेस असतात. नेहमी मला जर चना चटपटीवाला दिसला ना तर मी नेहमी घेते जेव्हा मला खूप जास्त भूक लागते. कारण जेव्हा खूप जास्त भूक लागते तेव्हा नेहमी चांगली गोष्ट खाल्ली पाहिजे असं म्हणतात. कारण ते फटाफट बॉडी ॲब्झॉर्ब करून घेतं. मग तुम्ही चांगलं खाल तर तुम्ही चांगले व्हाल, खराब खाल तर खराब व्हाल. चांगलं खात जावा. हे झालंय ॲक्च्युली जास्त. अजून तरी मजा येते करायला. किती खर्च आला, म्हणजे लोक म्हणतात हेल्दी खायचंय, डाएट करायचं आहे तर खूप जास्त पैसे लागतात. किती स्वस्त आहे सगळं. बटाटा, चणे, शेंगदाणे, गाजर, बीट काही महाग नाही आहे, स्वस्त आहेत आपल्या इंडियन भाज्या. A few moments later. तर फायनली अर्धा दिवस संपलेला आहे आणि माझा अर्धा चॅलेंज कंप्लीट झालेला आहे. तर आता जो थर्ड मील आहे तो बाकी आहे. तर मी काही कामासाठी बाहेर चाललेली आहे, एक छोटंसं काम आहे त्याच्यामुळे. तर आता चाललेलं आहे पावसाचं वातावरण बाहेर. तर पाऊस पडायच्या आधी मला निघायचं आहे, कारण कुठल्याही क्षणी पाऊस पडेल. अगदी अंधार झालेला आहे. तर थर्ड मीलमध्ये मी काय काय टाकलेलं आहे आणि मी काय खाणार आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करेनच. तर आता वेळ न घालवता आधी बाहेर निघूया, कारण जाईन तेव्हाच परत येईन. तर मग फटाफट जाते आणि फटाफट येते. तोपर्यंत बाय बाय. तर थर्ड मीलमध्ये मी घेतलं होतं पीनट सलाड. याच्यामध्ये शेंगदाणे आणि चणे आपण बॉईल केलेले आहेत. शेंगदाणे मी मला वाटतं 3 ते 4 मिनटंच बॉईल केले होते आणि त्याच्यामुळे म्हणजे थोडासा क्रंचीनेस मी त्याच्यामध्ये ठेवला होता. आणि याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो जे आहे ते बारीक करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे आणि जे नेहमीचे जे मसाले आपण जे खातो तेच मसाले याच्यामध्ये मी टाकलेले आहेत. पण शेंगदाणे बॉईल झाल्यामुळे ना आणि त्याच्यामध्ये थोडा क्रंचीनेस ठेवल्यामुळे खूप छान लागत होतं हे सलाड. मला हे सलाड प्रचंड आवडलं दिवसभरामध्ये. कारण आहे ना, आपण जसं आपण भुईमुगाच्या शेंगा वगैरे बॉईल करतो ना, तोच म्हणजे तसा टेस्ट लागत होता. पण खूप छान लागत होतं हे सलाड, म्हणजे ओव्हरऑल मसाले वगैरे टाकल्याच्या नंतर. आणि मला एवढं आवडलं नाही की मी पूर्ण प्लेट खाऊन घेतलं होतं. एवढं छान झालं होतं, मस्तच एकदम. तर हा आहे माझा 4th मील. ॲक्च्युली हे ड्रिंक आहे. मी या दुधामध्ये नॉर्मली हळद टाकली होती, त्याच्यामध्ये साखर वगैरे काहीच नाही आणि फक्त बॉईल करून दूध प्यायला घेतलं होतं. तर इथे माझा हा म्हणजे पूर्ण दिवसाचं चॅलेंज संपत होतं. तर आता झालेली आहे रात्र आणि जवळपास माझा चॅलेंज कंप्लीट झालेला आहे. फायनली मी कंप्लीट केलेला आहे. आणि हा चॅलेंज जो मी घेतला होता हा पूर्ण करताना आहे ना, मला अजिबात कंटाळा नाही आला. खूप पटकन रेसिपीज होतात. उलट बॉईल खायला आहे ना खूप कमी मेहनत लागते, अगदी झटकेपट होऊन जातं. आणि खाल्ल्याच्या नंतर आहे ना, म्हणजे तुम्हाला जर खरंच सांगू का, तर खाल्ल्याच्या नंतर ना मला एकदाही असं वाटलं नाही जसं आपल्याला मळमळत आहे किंवा काही. कधी कधी जेवण जास्त झालं किंवा काय तर आपल्याला एक म्हणजे ढेकर येतो. म्हणजे ढेकर येणं चांगलं असतं, पण म्हणजे बोलतो ना आपण की कधी कधी जेवणाचा ढेकर येतो, कधी कधी आंबट लागतं किंवा काही असं वेगळ्या पद्धतीचं ढेकर. पण नाही, बॉईल खाल्ल्याच्या नंतर आज दिवसभरामध्ये मी जे पण खाल्लं ना त्याच्याने मला एवढं छान फील होत होतं ना, रिफ्रेशिंग वाटत होतं. अजिबात वाटलं नाही की पोट माझं खूप हेवी झालं आहे किंवा काय. खूप छान. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आजचा जर माझा हा ब्लॉग बघून तुम्हाला जर वाटलं की आपण सुद्धा हे दिवसभर ट्राय करून बघावं तर नक्की करा. मी तर तुम्हाला आवर्जून सांगेन की नक्की करा आणि नक्की तुमचा एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर करा. कारण माझं म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवा, खरंच खूप छान फील होतं.
आणि हे खूप चांगलं आहे, बॉईल खाणं खूप चांगलं आहे. शक्यतो होईल तेवढं तुम्ही हेल्दी म्हणजे खाण्याचा प्रयत्न करा, कारण काही महाग नाही आहे त्या गोष्टी, सगळ्या स्वस्त आहेत अगदी. बघा ना, म्हणजे बघा ना, आज मी जे खाल्लेलं आहे त्याच्यात चणे आहे, शेंगदाणे आहेत, किती हेल्दी गोष्टी आहेत या, आणि किती स्वस्त पण आहेत, एवढा महाग नाही आहेत. जसं हॉटेलमध्ये आपण जाऊन जेवतो, म्हणजे आपण त्यांच्याकडे जेवतो, त्यांना पैसे देतो, ते सुद्धा एवढ्या म्हणजे एवढी मोठी अमाऊंट पे करावी लागते, तरी पण आपल्याला हेल्दी जेवण नाही मिळत. तर खरंच घरामध्ये करा, घरचं जेवण नेहमी बेस्ट आहे. तर आजचा चॅलेंज मी कंप्लीट केलेला आहे आणि आता हे फायनल दुधाचा एक सिप घेऊन मी चॅलेंज जो आहे माझा कंप्लीट करते आहे. तर आजचा माझा चॅलेंज तुम्हाला कसा वाटला, म्हणजे आजचा पूर्ण व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर मला नक्की एक लाईक करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.